हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण ज्या व्रताची माहिती करून घेणार आहोत ते आहे वैभव लक्ष्मीचं व्रत। आई भगवतीचे जे वेगवेगळे व्रत असतात किंवा देवीची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची व्रत करतो, त्यातील वैभव लक्ष्मी व्रत हे अत्यंत प्रसिद्ध आणि शीघ्रतेने फळ प्रदान करणारे व्रत मानलं जातं। सुख आहे, शांती आहे, वैभव आहे, धन आहे, लक्ष्मी आहे, स्थिरता आहे, ऐश्वर्य आहे, या सर्व गोष्टी या व्रताच्या उद्यापनाने किंवा व्रताच्या आचरणातून आपल्याला प्राप्त होत असतात। तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की हे व्रत कोणी करावं, कधी करावं, व्रत कसं करावं, व्रताचं उद्यापन कशा पद्धतीने करावं, या व्रताचं विधिविधान काय आहे, व्रताची अधिष्ठात्री देवता असणारी वैभव लक्ष्मी आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने सुख, शांती, ऐश्वर्य, स्थिरता, धन या सर्व गोष्टी घेऊन येते। तर माझी आपणाला पुन्हा एकदा मनापासून विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा। आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, आपल्या आवडत्या चॅनलला नियमितप्रमाणे भेट देत राहा। तर हे वैभव लक्ष्मीचं व्रत कोणी करावं? सौभाग्यवती स्त्रिया असतील यांनी हे व्रत जरूर करावं। कुमारिका मुलींना सुद्धा आपल्या मनात काही श्रद्धा असतील, काही विश्वास असेल आणि आपल्या मनामध्ये कुठले संकल्प असतील तर त्याच्या पूर्ततेसाठी आपणही पूजा करू शकतो। पवित्र भाव आणि श्रद्धा, देवीवरचा दृढ विश्वास हे या व्रताचं मुख्य साधन किंवा मूळ अधिष्ठान मानलं जातं। व्रत केव्हा करावं असं सांगितलं आहे तर वैभव लक्ष्मीचं व्रत हे शुक्रवारच्या दिवशी करावं। किती शुक्रवार व्रत करावं तर 11 शुक्रवार असतील किंवा 21 शुक्रवार असतील अशा वेळी हे व्रत आपण करू शकता। आणि हे व्रत पूर्ण झाल्यानंतर आपण व्रताचं उद्यापन करावं। समजा आपण 11 शुक्रवारच्या व्रताचा संकल्प केला आहे तर 11 शुक्रवार व्रत संपन्न करावं आणि 12व्या शुक्रवारी या वैभव लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन करावं। आपण 21 शुक्रवारचं व्रत धारण केलं असेल, संकल्प केला असेल तर 21 शुक्रवार पूर्ण करावेत आणि 22व्या शुक्रवारी व्रताचं आपण निश्चितपणे उद्यापन करू शकता। हे व्रत पूर्ण झाले आपल्याला परत करायचं असेल किंवा आपली इच्छा असेल तर ते शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर, उद्यापन झाल्यानंतर 1 शुक्रवारचा गॅप घेऊन आपण पुन्हा एकदा व्रताचा आरंभ करू शकता। व्रत कोणत्या महिन्यात करावं तर वैभव लक्ष्मीचं व्रत असं आहे की आपण कुठल्याही महिन्यामध्ये ते व्रत आपण करू शकता। मात्र शुक्ल पक्षातील व्रत हे दीर्घकालीन फळ देणारे ठरतात आणि शीघ्रमेव फळ प्रदान करणारे ठरतात। या नियमाप्रमाणे आपण जर शुक्ल पक्षातला कुठलाही शुक्रवार घेतला तर आपण निश्चितपणे व्रत संपन्नतेकडे जाऊ शकतो। हे व्रत करत असताना श्रीयंत्र पूजन निश्चितपणे करावं। श्रीयंत्राचं पूजन या व्रतासाठी अत्यंत श्रेष्ठ मानलेलं आहे। हे व्रत कसं करावं तर प्रातःकाली आपण स्नान करावं, शुद्ध वस्त्र धारण करावं, धूत वस्त्र चालेल, नूतन वस्त्र चालेल, नित्य निरंतर देवीचा जप करत राहावा, महालक्ष्मीचा नामस्मरण आपण नित्यपणाने करत राहावं। ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र असेल किंवा ओम श्रीम महालक्ष्मी नमः, ओम ह्रीम महालक्ष्मी नमः, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसीद प्रसीद, ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा जप असेल। याचं निरंतर स्मरण आपण करत राहावं आणि सायंकाळच्या समयाला पूजा करावी असं व्रताच्या पुस्तकामध्ये किंवा व्रताच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। ही पूजा करत असताना समजा एखाद्या शुक्रवारी आपल्याला पूजा करायला नाही जमलं तर आपण केवळ उपवास करावा आणि ह्या वैभव लक्ष्मी व्रताची जी कथा आहे ती व्रताची कथा जरूर पठण करावी। शरीर धर्माप्रमाणे उपवास शक्य नसेल, एक भुक्त उपवास म्हणजे एक वेळी जेवून जर उपवास शक्य नसेल तर आपण फळ आदींचाही सेवन करू शकता। दिवसभरच्या वेळेमध्ये चहा, दूध, फळ असेल, ज्यूस असेल, उपवासाला चालणारे इतर पदार्थ असतील ते आपण ग्रहण करू शकता। ते करून आपण व्रताचं पूजन करू शकता आणि त्या दिवशीचा उपवास सायंकाळच्या पूजनानंतर देवीला नैवेद्य अर्पण करून आपण सोडू शकतो। व्रताचं ठिकाण काय सांगितलं आहे तर शक्यतो हे व्रत आपल्या स्वतःच्या घरामध्येच करावं आणि हे व्रत जसं सायंकाळच्या वेळी सांगितलेलं आहे, कारण सायंकाळची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते आणि वैभव घेऊन येणारी जी लक्ष्मी आहे ती आपल्या आयुष्यामध्ये स्थिरता प्रदान करते। त्यामुळे पूजनाची वेळ ही सायंकाळची मानलेली आहे। जर आपले शुक्रवारचे उपवास चालू आहेत, 4-5 शुक्रवार झालेत आणि काही मासिक धर्म अडचण आली असेल किंवा सोयरसुतक आला असेल तर त्यावेळी प्रत्यक्ष पूजा न करता उपवास जरूर करावा आणि तो उपवास किंवा तो दिवस, तो शुक्रवार आपल्या 11 मध्ये किंवा 21 शुक्रवारमध्ये पकडू नये। त्यानंतर पुन्हा आपला पूजा आणि आपला नियम हा नियमितप्रमाणे चालू ठेवावा
आणि अशा पद्धतीने 11 किंवा 21 शुक्रवार आपल्या संकल्पाप्रमाणे पूर्ण करावेत. प्रवासाचा काळ असेल अशा वेळेस सुद्धा आपण उपवास करावा, प्रत्यक्ष पूजा करू नये आणि तो वार सुद्धा आपण पकडू नये. संकल्पाप्रमाणे पूर्ण शुक्रवार हे आपण पूजन करावं, व्रत मध्ये सोडून देऊ नये. पूजन काळामध्ये सायंकाळच्या वेळी चौरंग घ्यावा, त्यावरती रेशमी वस्त्र असेल लाल किंवा पिवळ्या रंगाचं ते स्थापन करावं. एक कलश त्या ठिकाणी ठेवावा, कलशाच्या खाली तांदूळ ठेवावेत आणि त्या कलशामध्ये पाणी भरून घ्यावं. आंब्याची पानं ठेवावीत, त्यावरती एक तामण ठेवावं आणि आपल्या घरामधील काही दागदागिने असतील, सोनं नाणं असेल, सोनं नसेल तर चांदी चालेल, चांदीही नसेल तर सुट्टे पैसे किंवा घरामध्ये काही पैसे असतील ते ठेवावेत. आपल्याकडे जर लक्ष्मीचा कॉईन असेल तर तो घरामध्ये त्या तामणामध्ये जरूर ठेवावा. त्यासोबत श्रीयंत्र पूजन अत्यंत श्रेष्ठ मानलेलं आहे आणि जी आपण धनद्रव्य ठेवलेलं आहे, ही जी वैभव प्रदान करणारी लक्ष्मी आहे, तिचंच त्यामध्ये स्मरण करून त्या धनद्रव्याचीच पूजा सायंकाळच्या समयाला शुक्रवारी करावी. समोर एक विडा ठेवावा, विड्यावरती फळं ठेवावीत. आईसाठी श्रीफळ आणि शक्य झालं तर ओटी काढावी. आईचं गंध, अक्षत, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य अशा पद्धतीने पंचोपचार पूजन करावं. पूजन पूर्ण झाल्याच्या नंतर आई भगवतीची कथा श्रवण करावी, देवीला नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतर देवीची आरती करावी. अशा पद्धतीने आपल्याला शुक्रवार क्रमाक्रमाने व्रत करायचं आहे. अत्यंत सोप्या पद्धतीची पूजनाची मांडणी आहे. खूप मोठ्या प्रमाणे वैभव लक्ष्मीच्या पूजनासाठी आपल्याला प्रासादिक पूजन सुद्धा छोट्या प्रमाणात सुद्धा चालू शकतं. आता ह्या व्रताचं उद्यापन कसं सांगितलं आहे, जर आपण संकल्प केल्याप्रमाणे, नवस बोलल्याप्रमाणे 11 किंवा 21 शुक्रवार आपले झाले असतील तर व्रत समाप्तीचा जो काळ आहे, जसं 12वा शुक्रवार असेल किंवा 21 शुक्रवार झाल्याच्यानंतर 22वा शुक्रवार असेल, त्यावेळी नेहमीप्रमाणे आपण पूजा करावी. आणि ही पूजा झाल्याच्या नंतर सायंकाळच्या समयाला 7 कुमारिका स्त्रिया असतील किंवा सौभाग्यवती स्त्रिया असतील, 11 असतील, 21 असतील, 51 असतील, त्यांना यथाशक्ती पुस्तकाचं दान करावं, ग्रंथाचं दान करावं. देवीला आपण नैवेद्य अर्पण केल्याच्या नंतर तो नैवेद्यच प्रसाद म्हणून त्यांना प्रदान करावा. शक्य झालंच तर आपण स्त्रियांना भोजन देऊ शकता. जर शक्य नसेल तर आपण फळं प्रदान करू शकता. साखर असेल, गूळ असेल, याचाही नैवेद्य अर्पण केल्यानंतर तेही आपण दानामध्ये प्रदान करू शकतो. अशा पद्धतीने वैभव लक्ष्मीचं हे अत्यंत सफलदायी व्रत आहे. स्त्रिया अत्यंत भक्तिभावाने शुक्रवारच्या दिवशी हे पूजन करू शकतात आणि या व्रतासाठी कुठल्याही प्रकारचे नियमबंधन नाही आहेत. श्रद्धेने, भक्तीने आणि आनंददायी अंतकरणाने जेवढं आपण आई भगवतीचं पूजन करू तेवढी वैभव लक्ष्मीची कृपा आपणा सर्वांवरती प्राप्त होईल. मित्रांनो, आज आपण वैभव लक्ष्मीचं व्रत जाणून घेतलं. पुढील कुठल्या तरी व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने दुसऱ्या कुठल्या व्रताची किंवा दुसऱ्या कुठल्या उत्सवाची आपण माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या. हरिओम आणि नमस्कार.